मुद्रेत असताना हा. आत्मा नमस्ते. तर तुम्ही आता सगळ्यांनी स्वतःला ऊर्जा दिली आहे. काय वाटलं मंगलताई तुम्हाला? बोला. असे नमस्काराच्या मुद्रेत हात होते तेव्हा हलकं हलकं वाटलेलं. असं म्हणजे हं, नमस्काराच्या मुद्रेत असं नाहीत, असे मोकळेच आहेत हं, असे वाटले. हं. आता तुम्हाला कसं वाटतंय? आता कसं वाटतंय आता तुम्हाला? छान वाटतंय. पहिले काय असं त्रास होता? हलकं हलकं झालंय सगळं. सगळं हलकं हलकं आहे. पहिला बरोबर. त्रास आहे सगळा बीपीचा, शुगर, दम्याचा त्रास आहे. हं, नक्कीच. छान, खूप छान. स्वतःला ऊर्जा द्यायच्या अगोदर, अर्ध्या तासा अगोदर आणि आता स्वतःमध्ये काय बदल वाटून राहिला? हलकं वाटतंय. हलकं हलकं सर्व वाटतंय शरीर. खूप सुंदर. बहुत बढ़िया. चला. अधिक कोण आहे? शार्दूल. बोलवा तुमच्या रुग्णाला. मी आजीला दिली होती वेगळी. बर. हा. तिला डोळ्याला आग होत होती. हा. तर मग आता मी तिला विचारल्यानंतर ती म्हणते डोळ्याला थंड वाटतंय. येस. खूप सुंदर. थँक यू म्हणा ब्रह्मांडीय ऊर्जेला. आहे ना? बरोबर. येस. खूप सुंदर. हात वर करा पटकन. ज्याला बोलायचंय त्यांनी हात वर करा. असं म्हटलं मी. रोहिणी. हा. हा छान वाटते मॅडम. अरे की देण्याच्या अगोदर थोडं जड पण होतं, आता छान वाटायला लागलं, हलकं वाटतं. आता कालचं दिवाळीचं सगळं काम आहे ना हो, दिवसभराचं, त्यामुळे आज सगळ्यांना जरा सुस्तावलेलं, जरासं थकल्यासारखं बरं आळशीपणा आलेला वाटतंय आहे. आता. तो मात्र फ्रेश होतो. हो ना? खूप सुंदर. हो, बरं वाटतंय आता. विमलताई, तुम्ही रेकी दिली तुमच्या लेकाला, काय वाटलं तुम्हाला? मला छान वाटलंय, पण त्याला पण त्याने पण त्याच्या तोंडाने सांगितलं म्हणजे बरं वाटेल ना. नक्कीच. हा. तो आधी झोपलेला आहे, त्यानंतर विचारा त्याला. स्वतः येस. होत वैशाली. हा. नाही नाही. वैशाली. हा. माईक पटकन सुरू करा. हा. हा हा. छान वाटतंय, छान वाटतंय, शांत त्यांना वाटतंय, हलकं त्यांच्याशी बोलले झाल्यासारखं का वाटतं. तुम्ही? हा. काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? रेंज कमी आहे त्यांच्याकडे. दीप्ती, माईक सुरू हलकं करा. वाटतंय जरा. त्यांचा हात पाय तर बरं वाटतं. हा, बोला बोला वैशाली. येतोय हा. आवाज? हा. हा. अंग दुखत होतं ना त्यांचं, तर जरा त्यांना बरं वाटलं, शांत वाटलं, हलकं खूप वाटलं. छान. पहिल्यांदाच आपण ऊर्जा दिली आहे. पहिल्यांदाच आपण डिस्टन्स रेकी हा प्रयोग केलेला आहे. आहे ना दीप्ती? माईक सुरू करा ना. किती वेळ? हं. हा, ते विचारलं त्यांना, ते म्हणाले मला फ्रेश वाटलंय जरा. फ्रेश वाटलं म्हणाले. फ्रेश वाटते. खूप सुंदर. शोभा, नंतर हेमलता. शोभा. थकल्यासारखं वाटत होतं अगोदर, आता छान वाटते. फ्रेश वाटते म्हणजे. येस, फ्रेश वाटते. असं जणू काही आपल्या अंगावरची एक ताट निघून गेली, झडप निघून गेली, असं काहीतरी वाटते. आहे ना? खूप सुंदर. अधिक हेमलता राहिल्या. फ्रेश वाटून राहिलं मॅडम. खूप सुंदर. ताजंतवानं, फ्रेश, मस्त छान वाटते. अशी जर ऊर्जा घेत राहिलं तर मंगलताई करत राहा स्वतःसाठी. तो दमा, ते सगळं, ते मेडिटेशन करत राहा. ते सगळं निघून जाणार आहे. बिनधोक राहा. आपल्या सेशनमध्ये पूर्णपणे अगदी बालपणापासून असलेला दमा तुमच्या वयापर्यंत येईपर्यंत तसाच होता. त्या लोकांचा पूर्ण दमा निघून गेलेला आहे. पूर्ण समूळ नष्ट झालेला आहे मेडिटेशनमुळे. तेवढा रिझल्ट जर तुम्हाला सांगायचा असेल तर रेग्युलर मेडिटेशन करा. सब हो जाएगा. मॅडम, हा. माझे ना परवापासून मी लिंक बंद झालेली. हा. नंतर बोलूया त्या विषयावर. ओके. हा. तर ऐकून घ्या सगळ्यांनी. आरती पण युनिव्हर्स लागत आपल्याला नाही. मदत करत असते. आपण फक्त आणि फक्त मेडिटेशन करा, मेडिटेशन करा, मेडिटेशन करा. काय कोणताच आजार राहत नाही. थोडी डॉक्टरांची सोबत घेतली तरी हरकत नाही. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आत्मा नमस्ते.